नमस्कार मंडळी. पावसाळा सुरू झाला की गरमागरम आणि चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. त्यासाठीच आज आपण चमचमीत अशी वडा उसळ बनवत आहोत. तर सर्वप्रथम वड्याची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. हळद, मीठ, मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण, आलं, मोहरी, हिंग आणि 3 बटाटे उकडून घेतले आहेत. वड्याच्या भाजीसाठी आता आपण पेस्ट तयार करून घेत आहेत. त्यासाठी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, अद्रक आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेऊन बारीक पेस्ट तयार करत आहोत. अशा प्रकारे आपली बारीक पेस्ट तयार झालेली आहे. आता फोडणीसाठी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतले आहे. त्यामध्ये मोहरी, बारीक चिरलेला कढीपत्ता, हिंग आणि तयार केलेली पेस्ट घालून छान परतून घेऊयात. त्यामध्ये आता हळद आणि बटाटा कुस्करून घालायचा आहे. छान मिक्स करायचं आहे. आता हे सर्व एकजीव झाले पाहिजे, त्यामुळे स्मॅशरने छान स्मॅश करून घ्यायचे आहे. आता चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचे आहे. तयार झालेली ही भाजी आपण एका भांड्यात काढून घेत आहोत आणि थंड करायला साईडला ठेवत आहोत. त्यासोबतच आता उसळीचा फोडणीचा मसाला तयार करून घेऊयात. साहित्य: कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीर, खडा मसाला, दालचिनी, काळी मिरी, लवंग आणि किसलेले खोबरे 1 वाटी. सर्वप्रथम कांदा 2 चमचे तेलामध्ये छान परतून घेऊयात. लालसर झाल्यावर त्यामध्ये किसलेले खोबरं घालून ते परतून घ्यायचे आहे. यामध्ये लसूण, अद्रक, खडा मसाला, दालचिनी, काळी मिरी, लवंग आणि कोथिंबीर घालून 2 ते 3 मिनिटे आपण छान परतून घेत आहोत आणि थंड करायला साईडला ठेवत आहोत. आता यासोबतच आपल्याला वड्याचे पीठ तयार करायचे आहे. त्यासाठी 1 वाटी बेसन पीठ घेतले आहे. त्यामध्ये थोडीशी ओवा आपण हाताने चुरून घालायचा आहे. त्याने छान असा खमंग वास येईल. हळद आणि चवीनुसार मीठ घालून पाण्याच्या साहाय्याने त्याची पेस्ट तयार करून घेत आहोत. पेस्ट तयार करताना खूप पाणी घालायचे नाही. आता तुम्हाला दिसते त्याप्रमाणे कन्सिस्टन्सी आली पाहिजे, जेणेकरून हे पीठ वड्याला चिकटून जाईल. याची काळजी घ्यायची. आता थंड झालेला मसाला आपण मिक्सरच्या साहाय्याने त्याची थोडेसे पाणी घालून बारीक पेस्ट तयार करून घेऊयात. यानंतर आता आपण मटकीची उसळ बनवत आहोत. तर मटकी थोडीशी छान भाजून घेऊया, जेणेकरून चवीत अजून छान लागेल. येथे मी मटकीची उसळ बनवत आहे, पण तुम्ही त्याऐवजी वाटाणे, चण्याची तुम्हाला जे आवडेल ती उसळ बनवू शकता, सेमच प्रोसिजरने. आता यानंतर मटकीची उसळ आपण फोडणी मारत आहोत. त्यासाठी 2 चमचे तेल घेऊन त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर मोहरी, जिरे, हिंग, 2 बारीक चिरलेले कांदे घालून छान परतून घ्यायचे आहेत. कांदा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये 1 मोठा टोमॅटो मी बारीक चिरून घातला आहे. हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धनेपूड घालून हा मसाला छान परतून घेऊया. त्यामध्ये थोडेसे पाणी घालून छान शिजवून घेऊया. आता यामध्ये तयार केलेली पेस्ट घालून छान मिक्स करून घेऊया. त्यामध्ये 1 चमचा कांदा मसाला घातला आहे. तर हे सर्व मिक्स करून झाकण लावून शिजवून घेऊया. मसाला छान शिजल्यानंतर त्यामध्ये भाजलेली मटकी घालून मिक्स करून घेऊया. साधारण 2 ते 3 मिनटं आपण हे छान परतून घेत आहोत. आता यामध्ये मी गरम केलेले पाणी घालून साईडला शिजवायला ठेवत आहे. आता त्यासोबतच थंड झालेल्या बटाट्याच्या भाजीचे आपण वडे तयार करून घेऊया. तसेच एका बाजूला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया. आता तयार केलेले वडे बेसनाच्या पिठात छानपैकी बुडवून गरम तेलात सोडूया आणि सोनेरी रंग येईपर्यंत कुरकुरीत तळून घेऊया. अशा प्रकारे तुम्ही बघत आहात की आपले वडे एका बाजूने छान तळले गेले आहेत.
त्याला आपण परतून दुसऱ्या बाजूने पण छान सोनेरी रंग येऊपर्यंत तळून घेत आहे. वडे तयार झालेले आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे. त्यासोबतच तयार झालेल्या आता उसळीमध्ये चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून 2 मिनिटे शिजवून घेऊया. अशा प्रकारे आपली उसळ छान अशी तयार झाली आहे. तुम्ही बघता किती छान अशी उकळी फुटली आहे उसळीला. चला तर आपण आता हे छान प्लेटमध्ये सर्व करूयात. तर मंडळी, अशी ही झणझणीत आणि चविष्ट वडा उसळ रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर द मराठी नेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.